छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी। येतो काय मित्र अजून इथे पाणी वाहत आहे. पाण्याचा तलाव आहे आणि ते समोरच मूर्ती असायची. मित्रांनो, तारामती शिरगावकडे जाताना मधल्या भागामध्ये लागतो तेव्हा त्या मागच्या साईडचा नजारा तुम्ही बघू शकता. मित्रांनो, समोर दिसते ना दगड, त्या टोकापर्यंत आम्ही जाऊन आलोय. म्हणजे आम्ही 4-5 जण. मित्रांनो, तारामती शिखरावरचे लास्ट टोकाला पोहोचला त्यानंतर इथे शंकराची पिंडी दिसणार तुम्हाला. बागवेला जास्त जोरात भूक लागली त्याने हातात 2-2 भाकऱ्या घेतलेल्या. जसं व्हिडिओ चालू केली तशी त्यांनी एक भाकरी ठेवलेली आहे खाली. नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. माझ्या चॅनलचं नाव आहे हरेश साळवी आणि मी आज चाललेलो आहे भटक्यांची पंढरी म्हणलेल्या गडावरती चाललेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला ते नाव सांगायची गरज नाही, ते तुम्हाला समजलंच असेल. म्हणजेच हरिश्चंद्र गडावरती चाललेलो आहे मी आणि बाकीचे मित्र विरारवरनं येत आहेत आणि मी आता दैसर इथे स्टॉपसाठी उभा आहे आणि मी गाडीची वाट बघत आहे मित्रांनो. आणि मी आता तुम्हाला दाखवणार पुढचा प्रवास. मग चला मग जाऊया आपण हरिश्चंद्र गडाच्या प्रवासावर. मित्रांनो, आम्ही आज चाललेलो आहे पिकनिकला. भटकंतीची पंढरी बोलतात त्या हरिश्चंद्र गडावरती चाललेलो आम्ही आणि आम्ही जातोय म्हणून तो आमचा रडतोय. तो बघा किती रडतोय. त्याची पण इच्छा आहे आमच्याबरोबर येण्याची, पण तो लहान असल्यामुळे त्याला आम्ही घेऊन जात नाही आहे. आपण नेक्स्ट टाइम त्याला नक्की घेऊन जाणार आहोत. अजू इकडे बघ, अजू बाय कर, बाय अजू. मित्रांनो, आता नारळ फोडत आहेत भाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर मित्रांनो, आता प्रवासाला सुरुवात होत आहे आमची. प्रवासाला सुरुवात केली. प्रवासामध्ये टोटल 18 जण आहेत. तुम्हाला प्रत्येकाचं नाव सांगतो आता मी. माझं नाव प्रत्येक. हा, मी नरेश साळवे. नमस्कार, सुभाष पुजारी. मी शशिकांत. हॅलो केश. हाय विल्सन. नमस्कार, मी महेंद्र बागवे. हाय सुशील. हाय आशुतोष. जोर से बोलो भाई, खाना गिरा खाए की नाही. हा मित्र आहे, एक सीट वाला गायब झालेला आहे तो. अरे बोल ना जोरात, तोंडा निघे. अरे आवाजच नाही यांचा. आणि मित्रांनो, हा रील मास्टर आहे आमच्या कंपनी मधला. त्याला फॉलो नक्की करा. संतोष मगरे असं त्याचं नाव आहे इंस्टाग्राम वरती. मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आता वाजलेले 6 आणि मी पोचलोय हरिश्चंद्र गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या तिथे पोचलेलो आहे. मी आता पोचलेलो आहे मित्रांनो हरिश्चंद्रगडच्या पार्किंगमध्ये. आता इथे गाडी पार्किंग केलेली आहे आणि आता आम्ही पुढे ट्रॅकिंगला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, पाजनई गावामधला हे नजारा बघू शकता तुम्ही. मुख्य प्रवेशद्वारच्या तिथे म्हणजे पायथ्याजवळ उभा आहे आणि आम्ही इथून ट्रॅकिंग चालू करणार आहोत मित्रांनो. आणि हा बघू शकता, इकडनं पायथ्याला सुरुवात होते आणि इथून आता आम्ही सुरुवात करणार हरिश्चंद्रगडाला. आणि आता वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत
7 वाजल्यापासून सुरुवात करणार. ते आता आम्ही वरती गेल्यानंतर तुम्हाला सांगतो किती वाजतील ते आणि काय ट्रॅकिंगमध्ये मस्ती मजा होईल. एकूण आमच्या किती जण उतरतात ते आपण बघूया नंतर व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर 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 महादेव. मित्रांनो आता सुरुवात करत होतो आम्ही ट्रॅकिंगला. मित्रांनो हरिश्चंद्र गडावरती जाण्यासाठी 4 ते 5 वाटा प्रचलित आहेत. त्यातली सरळ आणि सोपी वाट ही पाचनई गावातून जाते. त्यामुळे आम्ही पण त्या पाचनई गावातून प्रवास चालू केला. मित्रांनो आपण सुरुवात केल्या आपल्याला हे बॅनर भेटली. इथे डिटेल थोडंफार लिहिलेलं आहे. कोकणकडा, इंद्रवज्र सगळं ते दिसणार आहे. ते हरिश्चंद्रगडाला 2 ते 4 हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. हरिश्चंद्रगडाचा उल्लेख अग्निपुराणात आढळतो. फोटो खिचले ना, व्हिडिओ बनाना. वरती पण ट्रॉफिक वाला आहे. पाचनई गावातून थोडं पुढं आलो की आपल्याला गड चढायला सोपं जावं आणि आपल्या संरक्षणासाठी शिड्या लावण्यात आलेल्या आहे. एका शिडीचं काम पूर्ण झालं असून दुसऱ्या शिडीचं काम चालू आहे. 2-4 हजार वर्षापूर्वी प्राचीन असलेल्या चहूबाजूनी तुटलेल्या रुद्रभीषण कडेकपारीचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्य पुराणात आढळतो. मित्रांनो जे समोर हे कातळ दिसतंय त्याला गिरिदुर्ग पठार असे बोलले जाते. ही दरी आहे ही खाली आणि हा दरीच्या समोरचा नजारा. मित्रांनो मस्त थंड वातावरण आहे. थंड वातावरणात आता मी चालतोय. एकदम असं एसीची हवा पण ह्याच्या समोर कमी आहे. मस्त एकदम गार गार वाटते. अप्रतिम असा नजारा. बघूया मित्र अजून इथे पाणी वाहत आहे. हा इथे ब्रिज आहे. म्हणजे पावसामध्ये पाणी जास्त असतं त्याच्यामुळे ब्रिज बांधून ठेवलेला आहे आणि ह्या ब्रिजवर ना आपण जाऊ शकता. आणि हे बघा हे आमची पूर्ण गँग हीच टाइमपास करते इथे. हरे हरे. मित्रांनो जरी तुम्ही पायवाट चालतोय. मित्रांनो अर्धा टप्पा पार झाला आहे. अर्ध्या टप्प्यानंतरचा हा नजारा. आता आपण गडावरती पोहोचलेलो आहोत. मित्रांनो समोरच जी मूर्ती बघताय तुम्ही ती मूर्ती हरिश्चंद्र राजांच्या काळातली आहे आणि खांद्यावरती जी कावड घेतलेली आहे पाणी भरण्यासाठी वापरत होते ती कावड आहे. मित्रांनो बाजूलाच शंकरांची पिंडी आहे आणि ह्या मंदिराच्या समोरच तुम्ही बघू शकता तिथे जे हरिश्चंद्र राजा पाणी भरत होते ती रांजण आहे. मित्रांनो बघू शकता इथे ट्रेनची सोय असते आणि इथेच बाजूला मंदिर आहे ते समोर. हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड येथे मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रकाराची भिंत आहे. या प्रकाराच्या भिंतींवरती एक दगडी पूल आहे. पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. यालाच मंगलगंगेचा उगम असेही म्हणतात. मंदिराच्या परिसरात आपल्याला वेगवेगळ्या मूर्त्या बघायला मिळतील. किल्ल्यावरील विविध बांधकामे आणि आजूबाजूच्या प्रदेशात असलेली बांधकामे येथील विविध संस्कृतीचे अस्तित्व दर्शवतात. हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरात आणि केदारेश्वरांच्या गुहेतील कोरीव कामावरून हा किल्ला मध्ययुगीन काळातील असल्याचे दर्शवतात.
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर म्हणजे हेमाडपंथी स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना म्हणजे मंदिर होय. 11व्या शतकाच्या आसपास झांज राजाने 12 नद्यांच्या उगमस्थानी 12 शिवलिंगांचे मंदिर बांधले. त्यापैकी एक मंदिर म्हणजे मंगलगंगेच्या उगमस्थानी असलेले हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर. तळापासून 16 मीटर उंचीचे कातळात बांधलेले मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम हे बघण्यासारखे आहे. मंदिराच्या अंतर्भागात आपल्याला एक शिवलिंग बघायला मिळेल. मंदिराच्या डाव्या बाजूला बाहेरच्या बाजूने श्री गणेशाचे सुंदर शिल्प आहे. विविध लेणी बहुधा 11व्या शतकात कोरल्या गेलेल्या असतील. या लेणींमध्ये भगवान विष्णूंच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या समोरच पुष्करणी आहे. पुष्करणीच्या मागच्या साईडला हे गणपतीचं मंदिर आहे. हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरासमोरच पुष्करणी आहे. ह्या पुष्करणीमध्ये 14 खोल्या आहेत. ह्या 14 खोल्यांमध्येच विष्णूची 14 रूपे असलेल्या मूर्त्या होत्या. सध्या ह्या खोल्या खाली आहेत. खोल्यांमध्ये असलेल्या विष्णूची रूपांची 14 मूर्त्या एका खोलीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. मंगलगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने पुढे गेल्यास डाव्या बाजूला एक गुहा आहे. गुहा असून ही केदारेश्वरांची गुहा आहे. या गुहेच्या मध्यभागी शिवलिंग आहे. शिवलिंग 1 मीटर उंच आणि 2 मीटर लांब आहे. केदारेश्वरांचे हे शिवलिंग 12 महिने पाण्यामध्ये असते. या गुहेतील पाणी बर्फासमान खूप थंड असते. नाश्ता करतोय आम्ही इथे मंदिरापर्यंत पोहोचलेलो. अर्धा टप्पा झाला आणि वरती तारामतीला जायचं बाकी आहे आणि आता नाश्ता करतोय आम्ही. मित्रांनो आता 10 वाजलेले आहेत आणि आता आम्ही तारामती शिखरकडे चाललेलो आहोत. सुरुवात केलेली आहे आता 10 वाजल्यापासून. सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात केली ती. इथे मंदिरापर्यंत येईपर्यंत 3 तास गेले आणि आता नाश्ता बिष्टा झालेला आहे आमचा आणि आता आम्ही तारामती शिखरकडे जात आहोत. मित्रांनो बघू शकता असं जंगल आहे. असं जंगलातनं वाट काढत जायचं आहे आणि अशी उभी वाटच आहे. असं एवढं दमण्यासारखं काय आहे नाही. आराम करत तुम्ही जाऊ शकता आरामशीर. मित्रांनो तारामतीच्या अर्ध्या टप्प्यावरती आला
मित्रांनो तारामध्ये टोक झाल्यानंतर आम्ही हा जातोय त्या एवढा चालत राहतो वरतून. कोकणकड्याकडे चाललो आम्ही इकडनं. तर कोकणकड्याला जाताना हा जो दिसणारा बाजूनी बघा टोक बघू शकता तुम्ही. असं हे बघा बाजूलाच कडा एकदम अशी खाली आणि असं मधोमध या कडेतनं आम्ही चाललेलो असं. मी असं हे नाही मी असं अरे अक्षय कुमार हा तारामध्ये शिखरचा ह्या साईडचा टोक कशी दाखवलं होतं त्या साईडचा फोटो बघून ह्या साईडचा टोक ह्या साईडनी आता नजारा बघू शकता. आणि आता आम्ही आज असं टकमकलो. बघा बाजूला कातळ आहे आणि असं उतरायला बघा कसं आहे. उतरताना बघा कसं उतरावं लागतंय. मस्त घनदाट जंगल आहे. एवढी झाडी वाढलेली आहे की वाकून वाकून जावं लागतं. उतार भरपूर आहे इथे. तारामती टोकावरून येताना कोकणकड्याकडे जावं कधी पण, कारण की कोकणकड्याकडनं तुम्ही इकडे तारामतीला यायला आलात तर भरपूर चढण आहे आणि त्या साईडनी एवढं चढण नाही. तारामती पहिले तारामती करा, तारामती करून तुम्ही कोकणकड्याकडे जावा. मित्रांनो समोर बघू शकता तारामती शिखर, तो झेंडा पण दिसतोय. तिकडनं असं असं चालून आम्ही आता या साईडने आता कोकणकड्याकडे जातो आहोत. कोकणकडा साधारण अर्धा किलोमीटर अंतराचा आहे. कड्याची सरळ धार ही 1700 फूट लांब आहे. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणपणे 4500 फूट खोल असून अर्धवर्तुळ आकाराचा वक्राकार आहे. या कड्यावरून कोकणातील परिसर नजरेस पडतो आणि अजस्र कडा कोकणाच्या बाजूला असल्याने कदाचित याला कोकणकडा असे नाव देण्यात आलेले आहे. कोकणकडा हा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बऱ्याचदा इथून जोरदार वारे वाहत असतात, त्यामुळे आपला तोल जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कोकणकडा पाहताना जरा जपून फिरावे. आता आम्ही इकडच्या लास्ट टोकापर्यंत आलेलो आहोत. तुम्ही इकडनं पण नजारा बघू शकता तुम्ही. गड पूर्ण फिरून झालेले आहेत आता आणि आम्ही आता परतीच्या प्रवासात आहोत. आम्ही गडावरतीच जेवणाची ऑर्डर दिली, आता जेवण करत आहोत. आता जेवणामध्ये भाकरी आहे, मटकीची भाजी आणि उसळ आहे आणि ठेचा आहे एका साईडला. बागवेला जास्त जोरात भूक लागली त्याने आता 2-2 भाकऱ्या घेतलेल्या. जसं व्हिडिओ चालू केली तशी त्यांनी एक भाकरी ठेवलेली आहे खाली. मित्रांनो आता किल्ला पूर्ण फिरून झालेला आहे आणि आता आम्ही जेवण पण झालेलं आणि आता परतीच्या मार्गावरती लागलेलो आहे. मग आता आम्ही परतीचा मार्ग खाली गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता परतीचा प्रवास चालू आहे. बघा इथे पक्ष्यांचा आवाज तुम्ही बघू शकता. एकदम पक्ष्यांचा चिवचिवाट चालू आहे ना असा आणि एकदम शांत वाटतंय. आणि आता माणसांची रहदारी पण कमी झाली. सकाळी भरपूर रहदारी होती. तुम्ही जेवढं सकाळी लवकर याल ना ट्रेकिंग करायला तेवढं तुमचं चांगलं आहे. मित्रांनो सकाळी जाताना हा नजारा काय बरोबर म्हणजे डोंगर दिसत नव्हते धुक्यामुळे, पण आता बघा हा नजारा. मित्रांनो सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात केलेली हरिश्चंद्रगड चालायला. ती आता वाजलेले आहेत 3:30 वाजलेले आहेत. म्हणजे आम्ही फिरून आम्हाला आता 3:30 वाजता आम्ही खाली आलेलो आहे आता. आणि आता
मुंबईची जी गाडी आणली तिच्याने आम्ही आता जाणार आहोत. आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.